जी एजी फायनली मला हवं तसं प्रपोज करायला रेडी झाली आहे. हो का? हा, अरे वा, छान छान. म्हणजे शेवटी गंगेत घोडं ना आलं म्हणायचं काय, बरोबर आहे ना? हिला माझी खात्री आहे या वेळेला तुमच्या त्या प्रेमाच्या कबुलीचा जो काही कार्यक्रम आहे ना तो बिनदिक्कत पार पडणार आहे बघा. छान. आजी मलाही वाटते की ह्या वेळेला एजे नक्की मला त्यांच्या मनातलं सांगतील. सांगणार सांगणार. बरं आजी माझी एक इच्छा आहे. बरं. नाही नाही तसं काही नाहीये. मला एजंटसाठी एखादा पदार्थ बनवायचा आहे. हो? तुम्ही मदत कराल मला? म्हणजे सगळं एकदम परफेक्ट व्हायला हवं ना. कॉफी इतकी छान बनवतेस की. कॉफीचे ठीक आहे होते काय सोपी गोष्ट आहे. करा ना मला मदत. मी एकटीने केलं ना काहीतरी गोंधळ घाली. चल चल चल, काय बनवायचंय त्याच्यासाठी करूया. मला वाटत होतं कॅरमेल कस्टर्ड बनवूया. हो, कॅरेमल कस्टर्ड बनवूया. छान आहे. चला आत्ताच तयारीला सुरुवात करू. आजी चला 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 चला. मला कंटाळा आलाय. आजी अगं, बसू देत नाही मुलगी. चला चला. आई ग. वहिनी पुन्हा लीला जिंकणारे असं दिसतंय, कारण दरवेळेप्रमाणे तिने स्वतःच्या मनासारखं एजंटकडून करून घेतलंय. आणि आता तर बघा एजंटसाठी कॅरमेल कस्टर्ड पण बनवतीये. बनवू दे का? काय बनवायचंय ते बनवू दे. आपण ही बाजी तिच्यावर अशी पलटवू की एजे तिच्यावर यावेळी चिडलेच पाहिजे. म्हणजे आपण नक्की काय करायचंय? कॅरमेल कस्टर्ड बनवते ना ती. तिचं कस्टर्ड असं बिघडवू की एजेंनी आयुष्यात कधी तिच्या हातचं काही खाल्लंच नाही पाहिजे. पण वहिनी ती कस्टर्ड तर एजेच खाणार आहेत ना. आणि तुम्हीच म्हणता एजेंना त्रास होईल असं काही नाही करायचं. होऊ दे, एजेंना त्रास होऊ दे. चुकीच्या माणसाची साथ देतात पाहिजे, पण त्याची किंमत तर मोजावीच लागेल. वहिनी हे तुम्ही बोलताय? तो मी बोलतेय. फरक पडतो एजेंना. आपण या घरात आहोत नाही आहोत, हे घर वाचवायला किती झटतोय हे सगळं दिसत नाही त्यांना. त्या लीलाच्या जाळ्यात एवढे अडकले ते जे की त्यांना फक्त लीलाच दिसते सगळीकडे. आता आपण सुद्धा एजेंटचा विचार करणं थोडं कमी करूयात. हा, हे म्हणजे असं झालं ना, सुक्यासोबत एजे पण जळतील. प्रपोजलचं नाटक सुरू आहे ना, ते संपूनच टाकू.